श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्णांना उद्धवांनी विचारायला सुरुवात केली, हे अच्युता, मन ज्याच्या ताब्यात राहत नाही त्याच्यासाठीही योग साधना करणे अतिशय अवघड आहे असं मला तरी वाटतं. म्हणून आपण जेणेकरून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करून घेऊ शकेल असा सोपा उपाय मला सांगा. हे कमलनयना, बहुतेक योगी जेव्हा आपलं मन एकाग्र करू लागतात ना, तेव्हा वारंवार प्रयत्न करूनही मन वश न झाल्यामुळे ते योगी खिन्न होतात. त्यांना मनोनिग्रहाचे कष्ट तेवढेच होतात. देवा, म्हणूनच तर सारासार विचार करणारे भक्त आनंदाचा वर्षाव करणाऱ्या आपल्या चरणकमलांचा आनंदाने आश्रय घेतात. पण जे योगी कर्मांनीच सिद्धी मिळवू इच्छितात अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेने भ्रष्ट झाल्यामुळे ते आपल्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या साधनेनेच आपण खूप काही करू शकू. हे अच्युता, आपण सर्वांचे बंधू आहात. आपण आपल्या अनन्य शरणागत भक्तांच्या अधीन होता, यात काय आश्चर्य. ब्रह्मदेव आदी लोकपाल ज्यांनी चरणकमल ठेवलेल्या चौरंगावर आपले दिव्य मुकुट घासतात, तेच आपण रामावतारामध्ये वानरांबरोबर मित्राप्रमाणे वागलात. हे प्रभो, आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आणि आत्मा आहात. शरणागतांना सर्वस्व देणारे आहात. आपण भक्तांसाठी जे केले ते जाणणारा कोण बरं आपल्याला सोडील. तसंच आपला विसर पडणाऱ्या विषय सुखांच्या मागे कोण लागेल. कारण ज्या विषय सुखांमुळे आपल्याकडे दुर्लक्ष होईल, आपला विसर पडेल, असा कोण आहे की तो त्या विषयात रममान होईल आणि आपल्या चरणकमलांपासून मिळणारं सुख सोडून देईल. मला तरी असं वाटत नाही. आपल्या चरणकमलांच्या धुळीचे उपासक असणाऱ्या आम्हाला दुर्लभ असं काय आहे. हे ईश्वरा, आपण केलेल्या उपकारांचं स्मरण होऊन अधिकाधिक आनंदित होणारे आत्मज्ञानी ब्रह्मदेवाचे आयुष्य जरी त्यांना मिळाले तरी सुद्धा ते आपल्या उपकारांची परतफेड करू शकणार नाहीत. जे आपण मनुष्यांच्या अंतरंगात आत्मरूपाने आणि बाहेर आचार्यांच्या रूपाने राहून त्यांचे पाप नाहीसे करता, त्यांच्या पुढे स्वतःला प्रगट करता. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्ण ब्रह्मदेव आदी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत. ते आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव, विष्णू आदी रुद्र रूप यांचे रूप धारण करून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय हा खेळ खेळतात. उद्धवाने अत्यंत प्रेमाने भरलेल्या चित्ताने त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मोहक हसून मोठ्या प्रेमाने उद्धवाला सांगायला सुरुवात केली. भगवान म्हणाले, राजा, हंतते कथयिष्यामि मम धर्मान सुमंगलान. उद्धवा, छान, मी तुला माझे अत्यंत मंगलमय धर्म सांगतो. त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण केल्याने मनुष्य जिंकण्यास अत्यंत कठीण अशा संसाररूप मृत्यूला सुद्धा सहज जिंकू शकतो. कुर्यात सर्वाणि कर्माणि मदर्थं शनकैः स्मरन्. मनुष्याने आपली सगळी कर्म माझ्यासाठीच करावीत आणि ती करतेवेळी माझं स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा. त्यामुळे काय होतं तर त्याचं मन
आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचं मन आणि आत्मा माझ्याच धर्मांमध्ये रममान होईल. साधुजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करीत असतात तिथेच माझ्या भक्तांनीही राहावं आणि देवता, असुर, मनुष्यांपैकी जे माझे भक्त असतील त्यांच्या आचरणाचे अनुकरण कर. पर्वकाळ, यात्रा, महोत्सवांच्या वेळी सर्वांच्या बरोबर एकट्याने नृत्य, गायन, वाद्य आदींनी महाराजांना शोभून दिसतील अशा थाटामाटात माझी यात्रा आदी महोत्सव करावे. काय करू शकतो जेणेकरून भगवंतामध्ये चित्त रममान होईल, हा उपाय उद्धवाला भगवान सांगतायत. श्रोते हो, भगवान त्याला सांगतायत, उद्धवा, इति सर्वाणि भूतानि मद्भावेन महाद्युते. अंतःकरण शुद्ध करून माणसाने आकाशासारख्या आत बाहेर परिपूर्ण तसंच आवरण शून्य अशा मला म्हणजे परमात्म्यालाच सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही पाहावं. सर्वव्यापी भगवंत आहे हा विचार निश्चित करावा. हे निर्मल बुद्धी उद्धवा, जो फक्त ह्याच ज्ञानदृष्टीने सर्वांना माझे स्वरूप मानून त्यांचा आदर करतो, त्याप्रमाणे ब्राह्मण ते चांडाळ, चोर ते ब्राह्मण, सूर्य ते ठिणगी, तसंच कृपाळू आणि क्रूर अशा सर्व ठिकाणी समान दृष्टी ठेवतो, त्यालाच खरा ज्ञानी समजलं पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्री पुरुषांचे ठिकाणी माझीच भावना केली जाते, तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तातील स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार, अहंकार हे सगळे दोष सहज नाहीसे होतात. कारण सगळीकडे त्याची बुद्धी समत्वाने पाहायला लागते. मंडळी, म्हणून तर नाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हणाले, देह शुद्ध करुनी भजनी भजावे. देह शुद्ध करुनी भजनी भजावे. देह शुद्ध करायचा म्हणजे काय करायचा? आनिकांचे नाठ वाळवे दोष गुण. अनेकांचे नाठ व्हावे दोष गुण. साधने समाधी नको बा उपाधी. बाहेरच्या उपाधी अजिबात नको. बहुतांशी आपला परमार्थ हा बाहेरच्या उपाधींनी जास्त व्यापलेला आहे. बघा ना, आपण अनेक वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल वासना कमी करण्यासाठी एखादी गोष्ट कमी करायची असती, पण तसं होतं का? नाही होत. बघा, चहा पिणं आपण सोडला, तो कृतीत सोडतो, पण जेव्हाही मनामध्ये त्याची आठवण येते तेव्हा मात्र अगदी तो पाहिजेच असतो. मन तर तिथेच जातं ना. अहो, शरीराने तो सोडलाय, तो 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, एखादा महिन्यानंतर 1 दिवस असा मनात येईल की जाऊ द्या म्हणलं. असंही आपण चहा सोडला तरी काही आपला जप वाढला नाही. चहा घेतला तेव्हा 2 माळी उलट होत होत्या, आता तर 2 माळी पण होत नाही. मग अशा वेळेला मनाची चलबिचल व्हायला लागेल. उपाधी रहित गोंदवलेकर महाराजांनी तर आवर्जून एक वाक्य सांगितलंय की सगळ्या साधनांमध्ये नाम हे उपाधी रहित साधन आहे. तुम्ही नाम घेत राहा. बाकी म्हणून तर श्रीधर स्वामींनी सुद्धा किती सुंदर सांगितलंय. श्रीधर स्वामी कोणते? पंढरपूरचे 2 श्रीधर स्वामी. एक सज्जनगडावर होऊन गेले ते आणि पंढरपूरला. ज्यांनी शिवलीलामृत लिहिलं, ज्यांनी पांडव प्रताप लिहिला, हरिविजय, हे सगळे ग्रंथ ज्यांनी लिहिले ना, त्या श्रीधर स्वामींनी शिवलीलामृत ग्रंथाच्या शेवटी शिवस्तुती लिहिली. बघा, आपण म्हणतो ना, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी. ही जी स्तुती आहे ना, तुझ वीण शंभो मज कोण तारी, याचा शेवट कुठे माहिती आहे का? शास्त्राभ्यास नको. श्रीधर स्वामी म्हणतात शास्त्रांचा अभ्यास नको, होणार नाही म्हणून.
का समजणार नाही, आपल्या बुद्धीची कुवत नाही म्हणून, त्याच्यात अर्थ नाही म्हणून नाही, आपली कुवत नाही म्हणून. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती अजिबात नको. का? कारण तीव्र तपामध्ये जे आपण त्याग करतो, माणसाचं मन त्याच्याकडे जातं, ज्याच्याकडे लावायचं त्याच्याकडे जातच नाही ना. तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी, त्यांनी सांगितलं अजिबात धरू नको. दुष्टास शंकू नको. तुम्ही म्हणाल हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको, मग करू काय? त्यांनी एकाच वाक्यात सांगून टाकलं, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. फक्त ज्याच्या स्मरणाने पतित तरुण जातात, तो शंभू सोडू नको, तो राम सोडू नको, तो हरी सोडू नको, तो कृष्ण सोडू नको. काय आपली जी आराध्य दैवत आहे फक्त त्याला सोडू नको. आणि नेमकी आपलं त्याच्या उलट होतं, आपण बाकी सगळं सोडतो आणि त्याला सोडायचं. करायचं काय? तर ते सोडायचं ज्याच्यासाठी त्याला सोडून देतो, आणि बाकीच्या गोष्टी आपण विनाकारण आपल्या जीवनामध्ये उपाधीने वाढवतो. त्या वाढू नये, कारण नेमकी उपाधी वाढली की माणसाचं लक्ष उपाधीकडे जातं. म्हणून तर आपण नाथ महाराजांनी जे सांगितलं ते ऐकत होतो की हे जे साधने समाधी नको बा उपाधी, मग काय करायचं? सर्व समबुद्धी करी मन, सगळ्यांविषयी समत्व बघणं. म्हणे जनार्दन, जनार्दन स्वामी म्हणतात, घेई अनुताप, जे सांगितलं ते ऐक. सांडीबा संकल्प एकनाथा, एकनाथा, एकनाथा एवढा संकल्प केला तरी महत्वाचा आहे. यांनी काय होतं? जेव्हा सर्व प्रकारे स्त्री पुरुषांच्या ठिकाणी एकमेव भगवंत बघितला जातो, तेव्हा साधकाच्या चित्तातल्या स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात. आपलेच लोक आपल्याला हसले तर इकडे तिकडे लक्ष न देता लोकलज्जा व देहदृष्टी सोडून कुत्रा, चांडाळ, गाय, गाढव आदी यांना भगवंत यांच्यात, आणि मंडळी नाथ महाराजांनी हे करून दाखवलं, नुसतं वाचलं सांगितलं नाही, हे केलं. जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी आणि शरीराच्या सर्व कर्मांनी माझी उपासना करत राहणं गरजेचं आहे. उद्धवा, जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वर दृष्टी केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसायला लागतं. अशी दृष्टी जेव्हा होईल, सगळीकडे असलेला संशय आपोआप नाहीसा होईल. अशा प्रकारे माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातनं विरक्त होऊ शकतो. सगळीकडे त्याला भगवंत दिसतो, सगळीकडे चराचरामध्ये. म्हणून तर संत आवर्जून सांगतात ना की तो सगळीकडे भरलाय, सगळीकडे. कुठे बघा ना त्याला, जिथेही शोधलं तोच आहे, सर्व ठिकाणी तो व्याप्तय. म्हणूनच आमच्या नामदेवरायांनी म्हटलं, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, सगळं विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, तीर्थ विठ्ठल.
क्षेत्र विठ्ठल. सर्वत्र विठ्ठल दिसायला लागला की भगवंताच्या जवळ जाण्याची, भगवत स्वरूप प्राप्त करण्याची जास्तीत जास्त दाट शक्यता, तिथपर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे. ते लवकर प्रवास पूर्ण करणारं साधन आहे. मंडळी, या साधनाबरोबर भगवंतानी उद्धवाला आणखी काय काय साधनं सांगितले ऐकूया उद्याच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.